आपण जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये एक महानगरपालिकेच्या लाईट फिटिंग करता काही कामगार मुकुंदनगरच्या परिसरामध्ये काल गेले आणि गेल्यानंतर त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला हा आपल्याला झालेला पाहायला मिळालं. निश्चितच मी प्रथमतः या संपूर्ण घटनेचा या आरोपीचा निश्चित करतो. पोलीस काल तिथे येऊन गेले, सर्वांनी घटनास्थळाची पाहणी देखील केलेली आहे. त्याच प्रकारे तिथं पेशंट ज्याला मारहाण झाली तो ॲडमिट आहे. त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक साहेब असतील, ॲडिशनल पोलीस अधीक्षक असतील, DYSP असतील, इतर जे शहरातले प्रमुख पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील जे पेशंट आहे, रुग्ण आहे, याची देखील माहिती घेतली, डॉक्टरची विचारपूस केली आणि गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया काल सुरू झालेली होती. आम्ही देखील मागणी केली पोलीस प्रशासनाला की तुम्ही याच्या बाबतीमधलं लवकरात लवकर आरोपी अटक झाले पाहिजे. पण अहिल्यानगरवासियांकरता एक फार मोठा प्रश्न आज या घटनेत निर्माण झालेला आहे. ही जी प्रवृत्ती ही जिहादी रूपानं आम्ही सातत्याने बोलत असतो, तर ती सातत्यानं वरती डोकं काढत असताना आपल्याला पाहायला मिळते. की कामगार त्या ठिकाणी जे गेले ते सिव्हिल काम करण्याकरता गेले. सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम, आणि ते काम जो करणारा व्यक्ती होता ते सगळे लोक जर आपण पाहिले तर हे कुठंतरी हिंदू धर्मातले होते. आणि ते काम करत असताना त्यांनी कामाचं ते देव मानतात, म्हणून त्यांनी कुठेही काम कोणाचं कशाचं कधी पाहिलं नाही. आणि मुकुंदनगरमध्ये तिथं गेल्यानंतर ज्या आम्हाला काल माहिती मिळाली तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पॅनल बोर्डचं काम करण्याकरता गेलो. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला काही लोकांनी विनंती केली की कब्रस्तानमध्ये लाईट फिटिंग बंद आहे, तिथं आम्हाला घेऊन गेले. आणि तिथं कब्रस्तानमध्ये घेऊन गेल्यानंतर पॅनलचं काम झाल्यानंतर कब्रस्तानमध्ये गेल्यानंतर कब्रस्तानचं काम करत असताना, लाईटचं काम करत असताना त्याच्यावर मारहाण झाली. ती तुमचंच काम करतात आणि तिथं देखील असा प्राणघातक हल्ला होतो. आणि तो जो आमचा रुग्ण आहे, ज्या कामगाराला लागलेला आहे, तो आज कालपासून म्हणजे काल घटना घडल्यापासून आत्तापर्यंत जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. अगदी 24 वर्षाचं वय आहे, कुटुंबामध्ये एक कुठला आधार नाही, आणि अशा प्रकारे कुठेतरी सर्वसामान्य लोकांवरती जो हातावरती पोट भरतो त्या व्यक्तीवरती हल्ला करणे कुठपर्यंत योग्य. आणि ते देखील सार्वजनिक काम करत असताना. असा घटना जर घडत असतील सिव्हिल काम करत असताना, तर काल कामगार संघटनेने देखील सायंकाळी निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारे तिथं सार्वजनिक काम करण्याकरता आमचा कुठलाही कामगार जाणार नाही, अशा प्रकारे देखील भूमिका घेतली. त्यामुळे प्रत्येक कामगारामध्ये आज कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी, महानगरपालिका आयुक्तांनी, दोघांनी या सगळ्या घटनेचं गांभीर्य घ्यावं आणि याच्यामध्ये आरोपी ते तात्काळ अटक करावे. कारण की ही घटना काही अचानक घडलेली दिसत नाही. याच्यामध्ये कुठेतरी घटना घडून आणणारे लोक वेगळे आहेत. त्यामुळे पोलिसांनी फक्त आरोपी नाही, त्याच्या मागं घडून आणणारे लोक कोण आहेत. कारण की मुकुंदनगर हा भाग आज नाही, पूर्वीपासून सेन्सिटिव्ह आहे. अनेक वेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. तिथं जे काही रूप होतं पूर्वीचं, म्हणजे अगदी भयानक आणि विद्रूप रूप होतं, तर देखील रूप आम्ही शासनाच्या सहकार्यानं तिथलच्या काही स्थानिक लोकांच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न केला. पण मानसिकता ही कुठेही बदलण्याकरता आपल्याला आज पुढे येत असताना पाहायला मिळत नाही. आणि ते लोक कुठल्याही घरचं काम करण्याकरता गेले नाही, तर ते महानगरपालिकेचं सिव्हिल लोकांचं, तिथं जो रहिवासी नागरिक आहे त्यांचंच काम करण्याकरता तिथं गेलेले होते. त्यामुळे आज प्रत्येक तिथलच्या कामगारावरती एक तिथं सावट आहे. त्यामुळे त्यांनी काल भूमिका घेतली की आम्ही या परिसरामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या समोरच्या बाजूला आम्ही कुठेही काम करण्याकरता जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आज आम्ही पोलिसांना देखील काल विनंती केली. पोलिसांनी आम्ही सगळे रात्री उशिरापर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो. पोलीस स्टेशनला देखील गेलो, पण अजूनपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत सुद्धा माहिती घेतली तर अजून कुठेही आरोपी अटक नाही. त्यामुळे एवढी मोठी घटना घडत असताना आरोपी अटक होणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणजे अहिल्यानगरमधील किंवा त्या कामगार आमच्या महानगरपालिकेचे कामगार आहे, त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. पण शेवटचा प्रश्न हा माझ्यासारख्या कार्यकर्ता देखील मनामध्ये जो निर्माण झालेला आहे की सार्वजनिक काम करायचं का नाही, हा देखील मोठा आता प्रश्न म्हणजे त्या भागामध्ये हा निर्माण झालेला आहे. त्यामुळं ह्यावरती आमच्या अहिल्यानगरवासी निश्चित विचार करतील आणि या घटनेचं गांभीर्य हे पोलीस प्रशासन तितकंच गांभीर्याने घ्यावा. हे एक आव्हान
त्यांना आज कुठेतरी पोलीस प्रशासनाला त्या लोकांनी आज घटना करून हे आपल्याला केलेलं पाहायला मिळेल.